यानंतर पुढील प्रश्न, एका जंगलात बाबळीची 15%, सागाची 45%, फणसाची 20% व उरलेली जांभळाची झाडे आहेत. जंगलात एकूण 5000 झाडे असतील तर जांभळांची झाडे किती? तर पहा, यासारखा प्रश्न 2017ला सुद्धा रिपीट झालाय. तुम्ही जर 2017चा पेपर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल. तर या ठिकाणी बाबळ किती आहे? 15%, साग 45 आणि 20 पळस यांची जर बेरीज केली आपण, 5 आणि 5 10 ला 0, ह्याच्याली 1, तर हे येते 80%. म्हणजे 80% झाडं बाबळ, साग आणि पळसाची आहेत. राहिलेली 20% झाडं ही जांभळाची आहेत. तर 5000चे जर आपण 20% काढले, 5000 गुणिले 20% म्हणजे 20/100. हे एक शून्य कटेल, हे एक शून्य, इथे एक शून्य, इथे एक शून्य कटेल आणि या ठिकाणी शिल्लक राहिले 500 गुणिले 2 आणि 500 गुणिले 2 आपल्याला गुणाकार माहिती आहे किती येतो, तर तो येतो 1000.